तरी जर जबरदस्ती आम्ही लग्न केलं आणि तुला काही झालं, बस. या पुढे एक शब्दही बोलणार नाहीस तू पूर्वी. मान्य आहे स्वामीजींची सगळी बाकी तर खरी ठरतात, पण ज्योतिषशास्त्रात प्रत्येक समस्येवरती उपाय असतो. आम्ही सिद्धूची पत्रिका गुरुजींना दाखवलेली आहे. ते अभ्यास करून त्याच्यावरती उपाय सांगतो म्हणालेत. मग तो उपाय आपण करूया आणि पुढे जाऊया. आजी पण नियतीच्या विरोधात जाऊन जर लग्न केलं तर ते कसं टिकेल? पूर्वी अगं काय बोलतेस तू हे? हे असं घाबरून चालणार नाही. गाडे पाटलांची सून होणार आहेस तू. आणि या घरामध्ये वाघिणी वावरतात, अशी भित्री मेंढरं नाही वावरत. समजलं? मला सांग काय नक्की झालंय? बाबा, आज ते स्थळ बघायला येणार आहे ना? हा, त्याचं काय? बाबा, मला हे लग्न नाही करायचंय. हो ना? अगं मला तर वाटलं होतं की तू खूप आनंदात आहेस. म्हणजे तुमच्या पत्रिका जुळत आहेत, आनंदीबद्दल त्यांना सगळं माहिती आहे आणि ते आनंदीला स्वीकारायला तयार आहेत. आणि असं असताना तू का नाही म्हणतेस? बाबा, मला खरंच बघण्याचा कार्यक्रम नाही करायचा आहे. बरं ठीक आहे, पण मला कारण तरी सांगशील? बाबा, मी तुम्हाला कसं सांगू मला नाही कळते. पण मी आणि आनंदी एकमेकींबरोबर खूप खुश होतो. मला खरंच अजून कशाचाही विचार नाही करायचा आहे बाबा. हे बघ भावना, लग्नाचा निर्णय प्रत्येकासाठीच थोडा कठीण असतो. आणि तुझ्या बरोबर जे काही झालं त्यामुळे तुला भीती वाटणं साहजिक आहे का? हे बघ, तुला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे म्हणून तुला लग्न करायलाच पाहिजे असं मी म्हणतच नाहीये. अगं पण प्रत्येकाला आयुष्यात हक्काचा माणूस लागतं का? आणि मला सांग, आनंदी काय तुला आयुष्यभर बोलणार आहे का? मला खरंच लग्न नाही करायचंय. भावना, काय बोलतेस तू? तुम्ही खरंच थांबणार नाही? हा, लक्ष्मी, तुझ्या मनात नक्की काय चाललंय मला माहित नाही, पण भावनाचा असा रडवेला चेहरा मी नाही बघू शकत. अगं असं काय करतेस? भावनाच्या मनाविरुद्ध आपण जबरदस्तीने तिला हे लग्न करायला भाग का पाडायचं? अहो, जबरदस्ती नाही करणार आपण. काय चाललंय? तो बघण्याचा कार्यक्रम कॅन्सल झालाय का? असं काही झालेलं नाहीये. येत आहेत ते. हे बघ संतोष, कार्यक्रम आहे, फक्त मी त्या कार्यक्रमात नसेल. मी बाहेर जातोय कारण भावनाला हे लग्न करायचं नाही. या घरात काय चाललंय, काय कधी कोणाला काही कळणार नाही. याआधी हिला स्थळं येत नव्हती म्हणून आपण प्रयत्न करत होतो. आता स्थळ आलंय तर तुम्हाला काय झालंय? संतोष, हे बघ, मला वाद घालायची अजिबात इच्छा नाहीये. मी सांगितलं ना, मला हे मान्य नाहीये म्हणून मी घरात थांबत नाहीये, मी बाहेर जातो. बाबा, तुम्ही कुठे चाललात? मी अगं आनंदी, मी की नाही बागेत चाललोय. तू येतेस का माझ्या बरोबर बागेत? जाऊया आपण. हो बाबा, मी पण एकदा घेते. चल ये. अहो, येतो. चल. तर यांचीच भावनाला फूस असेल तर कोण काय बोलणार? या घरात ना कोणाला चांगलं झालेलंच नको असतं. अरे काय बोलतोयस तू? वास्तू तथास्तू म्हणत असते. जरा शुभ बोल. पर बोलतो, चांगलं बोलतो. भावना, हे बघ, हे असं स्थळ पुन्हा येणार नाही, कळलं ना? त्यामुळे त्या मुलाला कसं इम्प्रेस करता येईल याचा विचार कर.
बाबा एकदाचे हात पिवळे होऊ दे तुझे. अहो काय बोलताय तुम्ही, जरा शांत हो. मूर्ख भावना मॅडम, मूर्ख तर तू आहेस सिद्धू. त्यांची काही चूक नसताना लोक त्यांना बोलतायत. खर तर त्यांनी तुझ्या तोंडात शेण घालायला पाहिजे. आला होतास मोठा, त्यांना मान मिळवून देणारा. मोठी चूक झाली यार सिद्धू. आधीच भावना मॅडमच्या आयुष्यात काही कमी प्रॉब्लेम्स आहेत का? त्यात तू वाढा वाजून त्यांचे प्रॉब्लेम्स. देवीने कौल दिला म्हणून झालाच मोकळा मंगळसूत्र बांधून त्यांच्या गळ्यात. ते एकदा तरी विचार करायचा ना त्यांच्या मनाचा. एवढीच हिंमत होती ना तुझ्यात, तर जायचं होतंस त्यांच्या समोर आणि विचारून बांधायचं होतंस मंगळसूत्र. तर आता तुझ्या कर्माची फळ तुला द्यावी तेवढी शिक्षा कमीच आहे. सिद्धू, ए बाळा दरवाजा उघड, पप्पांना तुझ्याशी बोलायचंय. पण आता नाही. माझ्यामुळे मूर्खपणा झालाय ना, आता मीच सुधारवणार. आत्ताच्या आत्ता त्यांना जाऊन भेटतो आणि सगळं खरं खरं सांगतो. माझ्यामुळे प्रॉब्लेम मध्ये अडकल्यात ना त्या, तर बाहेर पण मीच काढणार. सिद्धू दरवाजा उघड.